चलो सर्वजण समोर बघा आता. चला सर्वजण समोर बघा. आता मी काय घेतो, काल जे आपण ऍप्लिकेशन लर्न करायला चालू केलं, काल जे आपण ऍप्लिकेशन लर्न करायला चालू केलं त्याचे 4 एक्झाम्पल्स मी देतो आणि त्याच्यावर मग न्यूमरिकल्स करूया. एका वेळी सर्वांना लिहितो, मग एकदम क्लिअर होईल तुम्हाला. बा एकाच वेळी मी सर्वांना लिहितो, मग आणखीन क्लिअर होईल तुम्हाला. मग व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय ऐकली तुम्ही बघा. व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय ऐकली बघा. मग व्हेलॉसिटीची डेफिनेशन आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय ऐकली तुम्ही, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग काल काय बघितलं आपण, व्हेलॉसिटीचा आणखीन एक आपण इक्वेशन भेटली, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन डीटी. मग एस बाय डी एस बाय टी चा काय कन्वर्ट झाला फॉर्म्युला, डीएस बाय डीटी. एस बाय टी जे फॉर्म्युला होता की जो तुम्ही 9th ला बघितला, कदाचित 10th ला पण यूज झाला असेल एस बाय टी. मग डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम व्हेलॉसिटी, मग व्हेलॉसिटीला आणखीन एक फॉर्म्युला आला कोणता, डीएस अपॉन डीटी. व्हेलॉसिटीला आणखीन एक फॉर्म्युला काय आला, डीएस अपॉन डीटी. कसा आला ते मी काल सांगितलं होतं, आज काय सांगत नाही. कुठून आला ते, कुठून आला ते. This formula has come from this line. What? Derivative with slope. This formula comes from this first line. What is the first line? Derivative with slope. त्याच्यावरून ते आलं इक्वेशन. कसं आले ते आपण काल बघितले डिटेलमध्ये, ते का आज परत मी घेत नाही. ठीक आहे ना. मग डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हे जुना फॉर्म्युला होता व्हेलॉसिटीचा, त्यालाच कसा कन्वर्ट केला आपण, डीएस अपॉन डीटी. आणि दुसरं काय, व्हेलॉसिटी कोण आहे, हे स्लोपच आहे. व्हेलॉसिटी कोण आहे, हे स्लोप आहे. कुणाचा स्लोप आहे, एस वर्सेस टी ग्राफचा. हे स्लोप आहे, कुणाचा स्लोप आहे, एस वर्सेस टी ग्राफचा. मग व्हेलॉसिटी इज इक्वल टू स्लोप ऑफ एस वर्सेस टी ग्राफ. मग असेच आणखीन 3 रिलेशन्स आहेत. असेच आणखीन 3 रिलेशन्स आहेत, त्याला पण आपण बघूया, मग तुम्हाला आणखीन क्लिअर. वा. मग व्हेलॉसिटी सारखं आपल्याकडे ऍक्सेलरेशन आहे. ऍक्सेलरेशन काय फॉर्म्युला, velocity change upon time. ऍक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला आहे, जुना फॉर्म्युला 9th मध्ये झालेला. ऍक्सेलरेशनचा जुना काय फॉर्म्युला आहे, व्हेलॉसिटी चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. पण याला डेरिव्हेटिव्ह मध्ये कसं लिहिता येते, याला डेरिव्हेटिव्ह मध्ये असं लिहिता येते, डीव्ही अपॉन डीटी. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज ऍक्सेलरेशन. एस चा डीएस झाला, टाइमचा डीटी. इथं व्ही चा डीव्ही झाला, टाइमचा डीटी. सो आता प्रत्येकाचं मी काय प्रूफ देत नाही, याचं प्रूफ दिलं होतं प्रत्येक, कारण त्याला किती वेळ लागला होता तुम्ही बघितलंय. प्रत्येकाचं प्रूफ द्यायला लागलो तर खूप वेळ लागेल ना. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज व्हॉट, ऍक्सेलरेशन. आणि ऍक्सेलरेशन म्हणजे कोण आहे, ऍक्सेलरेशन म्हणजे कोण आहे, स्लोप ऑफ. ऍक्सेलरेशन कोण आहे, स्लोप ऑफ व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ. स्लोप ऑफ व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ ऍक्सेलरेशन आहे. ऍक्सेलरेशनला डीव्ही बाय डीटी पण लिहिता येते, आणि ऍक्सेलरेशनला v2 मायनस v1 अपॉन टाइम असं पण लिहिता येते. ओके ओके. देन आणखीन एक असंच रिलेशन आहे. चला बघा, आणखीन एक असंच रिलेशन आहे. काय, चार्ज आणि टाइमचे रिलेशन. करंटचा काय फॉर्म्युला ऑलरेडी झाले ना तुम्हाला. करंटचा काय फॉर्म्युला आहे, करंट इज इक्वल टू चार्ज डिवायडेड बाय टाइम. करंटचा काय फॉर्म्युला झालेला आहे तुम्हाला, करंट इज इक्वल टू चार्ज ट्रान्सफर्ड डिवायडेड बाय टाइम. मग करंटचा डेरिव्हेटिव्ह मध्ये फॉर्म्युला कसा येईल बरं, तुम्ही विचार करून सांगा. हे बघा, हे बघा, आणि करंटचा डेरिव्हेटिव्ह मधला फॉर्म्युला कसा येईल बरं सांगा मला. तुमचा अंदाज सांगा. आता ह्या दोघां रिलेशन वरून अॅनॉलॉजी लावू शकता तुम्ही. इकडला करंट कसा येईल, बोलो कसा येईल मग. बरोबर. बा आणखीन कोण प्रेडे, एक आन्सर आले, बाकीची मुलं बोला कसं येईल मग, काय, कैसा कैसा.
बरोबर, dq अपॉन dt, बरोबर ना. एस चा ds टाइमचा dt, क्यू चा dq टाइमचा dq. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज करंट. डेरिव्हेटिव्ह ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज करंट. आणि करंटला काय बोलता येते? करंट मग कोणाचा स्लोप असेल? करंट पण स्लोप आहे, ऍक्सेलरेशन पण स्लोप आहे, व्हेलॉसिटी पण स्लोप आहे. मग करंट बरं कोणाचा स्लोप असेल, कोणत्या ग्राफचा? चार्ज वर्सेस टाइम ग्राफ. करंट कोणत्या ग्राफचा स्लोप आहे? चार्ज वर्सेस टाइम. ऍक्सेलरेशन कोणत्या ग्राफचा स्लोप आहे? व्हेलॉसिटी वर्सेस टाइम. आणि व्हेलॉसिटी कुठल्या ग्राफचा स्लोप आहे? डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. मग करंट इज स्लोप ऑफ चार्ज वर्सेस टाइम. करंट इज स्लोप ऑफ चार्ज वर्सेस टाइम. ठीक आहे, ओके. चला आणखीन एक रिलेशन बघा. फ्लोरेटचं रिलेशन काय? समजा नळ आहे आणि नळातून पाणी खाली पडायलंय. नळ चावी, नळ पाण्याचा नळ, नळ आहे, नळातून खाली पाणी पडालं, बद 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 असं खाली पाणी पडालं. ठीक आहे. मग फ्लो रेट, त्याला मी एफ लिहितो. एफ म्हणजे फ्लो रेट आहे. एफ म्हणजे कोण आहे? फ्लो रेट. फ्लो रेट म्हणजे काय? किती पाणी खाली पडालं पर सेकंडला. किती व्हॉल्यूम, मीटर क्यूब म्हणजे व्हॉल्यूमचं युनिट आहे ते. मग किती मीटर क्यूब पाणी खाली पडालं एका सेकंडला. 1 मीटर क्यूब म्हणजे किती लिटर काय माहितीये का बाळांनो? बोला. 1 मीटर क्यूब मीन्स हाऊ मेनी लिटर्स. मीटर क्यूब म्हणजे लिटर सारखा आहे. कळत नसला तर मग लिटर पर सेकंड लिहिला तरी चालतंय. 1 मीटर क्यूब इज हाऊ मेनी लिटर्स. काय माहितीये का? ओय हुशार मुलांनो, बोलो बोलो, कितना रहता है? कुछ पता नाही. छतावर टँक असते का? अरे यायले ना बरोबर. कुठं तुम्ही गुगल तर करण झालं ना शेमड्यांनो? थोड्या लेट आन्सर द्यायला मला वाटलं. गुगल तर करण झालं ना? आदित्य बरोबर आहे. कोण कोण गुगलवर नाही? वैष्णवी पण बरोबर आहे. ठीक आहे मग बरोबर आहे. मग तुमच्या छतावर जी टँक असते ना, पाण्याची टँक, 1000 लिटर 2000 लिटरचे पण असेल कोणाकोणाच्या घरी. 1000 लिटरची खूप कॉमन आहे. 1000 लिटरची वॉटर टँक आहे ना, 1000 लिटरची जी वॉटरची टँक आहे घराच्या वर, ती कितीची आहे? 1 मीटर क्यूबची आहे. ती कितीची आहे? 1 मीटर क्यूब. कळते ना? 1 मीटर क्यूब मीन्स हाऊ मेनी 1000 लिटर. माहित नसला तर लिहून ठेवा. बाजूला लिहून ठेवा. 1 मीटर क्यूब इज हाऊ मेनी लिटर्स? 1000 लिटर्स. कामाचा आहे, युजफुल आहे आपल्याला. पुऱ्या 11-12 साठी युजफुल आहे. लिहून ठेवा. ओके. मग फ्लोरेटचा फॉर्म्युला काय? फ्लोरेटचा फॉर्म्युला काय? नळातून पाणी किती लिटर आले पर सेकंड. किती लिटर पर सेकंड आले किंवा किती मीटर क्यूब पर सेकंड आले, दोन्ही मध्ये मेजरमेंट करता येते. नळातून पाणी किती आले, किती मीटर क्यूब आले पर सेकंड, दॅट इज कॉल्ड फ्लो रेट. मग फ्लो रेटचा फॉर्म्युला काय असतं? फ्लो रेटचा फॉर्म्युला बघा, लॉजिकल फॉर्म्युला आहे, काय जास्त डिफिकल्ट नाही. व्हॉल्यूम ऑफ वॉटर कमिंग पर युनिट टाइम. व्हॉल्यूम आहे ते व्ही, हा व्हॉल्यूम आहे, हा वाला व्ही व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम ऑफ वॉटर कमिंग आउट पर युनिट टाइम. किती पाणी बाहेर आलं?
डिवायडेड बाय टाइम. किती चार्ज पळाला डिवायडेड बाय टाइम करंट. चार्ज पर युनिट टाइम इज करंट. वॉटर फ्लो पर युनिट टाइम इज फ्लो रेट. मग व्हॉल्यूम किती बाहेर आला किती टाइम मध्ये, दॅट इज फ्लो रेट. ठीक आहे. हे माहिती असलं तर हे माहिती असू शकते पण एकदम सोपं आहे. 10th पर्यंत हा झाला असेल, नाही झाला असेल तर टेन्शन नाही, काय आता पाठ करा. मग फ्लो रेटचा दुसरा फॉर्म्युला काय येईल बरं डेरिव्हेटिव्ह मध्ये. हे व्ही व्हॉल्यूम आहे आणि इकडला व्ही व्हेलॉसिटी आहे. कन्फ्युज करू नका, मी लिहिलंय त्याला व्हॉल्यूम व्हीओ एल आहे ते व्हीओ एल. सो दिस वे इज व्हॉल्यूम अँड दिस वे इज व्हेलॉसिटी. मग फ्लो रेटचा डेरिव्हेटिव्ह मध्ये काय फॉर्म्युला येईल बरं रे. फ्लो रेटचा डेरिव्हेटिव्ह मध्ये काय फॉर्म्युला येईल. डी व्ही अपॉन डी टी किती बराबर डी व्ही अपॉन डी टी. फ्लो रेटचा व्ही मध्ये फॉर्म्युला काय डी व्ही अपॉन डी टी. ओके. मग फ्लो रेट कुणाचा स्लोप असेल बरं. फ्लो रेट कुणाचा स्लोप आहे. स्लोप ऑफ क्यू वर्सेस टाइम. व्ही वर्सेस व्हॉल्यूम वर्सेस टाइम ग्राफ. स्लोप ऑफ व्हॉल्यूम वर्सेस टाइम ग्राफ. कळते चारही रिलेशन्स क्लिअर. चला लिहून घ्या. चलो सब रिलेशन्स लिखो. आता याचा यूज करायला आपण चालू करू. याचा यूज करायला चालू करू. चलो हा पार्ट क्लिअर करा सर्वांना. न्यूमेरिकल स्टार्ट करायचे. हे क्लिअर का परत काय याच्यातलं सांगायचं आहे. सगळं अॅनालॉगस आहे. याच्यासारखं हे याच्यासारखं हे आहे याच्यासारखं हे आहे. हे थोडंसं वेगळं आहे, थोडंसं इथं वेगळं आहे, बाकी सगळं सेम आहे. चला कळते का रे. त्यातला कोणता पार्ट कळत नसेल तर विचारा. न्यूमेरिकल्स चालू करू. कळत असेल तर न्यूमेरिकल्स चालू करू. कळत नसेल तर सांगा. चलो बोलो क्लियर है क्या. बोलो कमेंट करो. विष्णू नाव काय कळणार रे विष्णू तुझं. तू जुना विष्णूच आहे ना का तू नवीन विष्णू आहे. क्लिअर सर्वांना. ठीक आहे. चलो रिवाइज होते. एक्झाम्पल्स जसे होत जातील तसं रिव्हिजन होत राहते. नारायण तुझ्या सोबत आहे का. ते विष्णू नारायण म्हणजे मला हे वाटलं ना ते नवीन कोण मुलगा आहे का वाटलं. साऊथ इंडियन नाव असतात ना असे. नित्या रंगनाथन. नित्या रंगनाथन म्हणजे नाव नाव असतं. मग मला वाटलं तसं स्वामी विष्णू नारायण कोणतरी चेन्नई मधून कोण करायला का वाटलं मला लेक्चर. नारायण नारायण आला गावावरून. नारायण आला चांगली गोष्ट आहे. चलो मागच्या लेक्चर पण बघून घ्या नारायण. आता मागचे जे चॅप्टर झालेत
2 चॅप्टर झालेत, एकदम इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत. ओके, कुठेच शिकवले जात नाही चॅप्टर. हे चॅप्टर व्यवस्थित करून घ्या. आणि जे पीसीबी का पीसीएम वाल्यांना पण इम्पॉर्टंट आहेत, पीसीबी साठी तर खूप इम्पॉर्टंट आहेत हे सगळे टॉपिक्स. आणि परत हे होतच नाही, मॅथ्स कुठे होतच नाही. ओके, त्यामुळे व्यवस्थित करून घ्या. चलो, मग व्हेलॉसिटी कोण आहे? व्हेलॉसिटी इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. पार्ट करून ठेवायचा आता, अलग ऑप्शन नाही. लक्षात राहील, खूप सारे न्यूमेरिकल सॉल्व्ह केल्यावर पण पार्ट करून ठेवा. व्हेलॉसिटी इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. acceleration is derivative of velocity, current is derivative of charge, and flow rate is derivative of volume. ठीक आहे, ओके. याच्यावर काम करू आज, याच्यावर आपण न्यूमेरिकल्स करूया. न्यूमेरिकल पेन कुठे गेला माझा? सापडला. काय म्हणतोय आपण? हा, न्यूमेरिकल लिहा. क्या करने का? डिस्प्लेसमेंट लिहून घ्या. डिस्प्लेसमेंट ऑफ अ कार is given by S is equal to 2t square plus 4 meter. Then find out velocity at t is equal to 3 seconds. चलो न्यूमेरिकल लिखो, न्यूमेरिकल लिखो, उसके बाद सॉल्व करेंगे. न्यूमेरिकल्स केले की एकदम कन्सेप्ट क्लियर होते. न्यूमेरिकल्स केले का एकदम कन्सेप्ट कशी क्लियर होते बघा. मी काय सांगतो ते लक्षात ठेवा. फिजिक्स अँड फिजिकल केमिस्ट्री, बोथ फिजिकल केमिस्ट्री पण, फिजिक्स अँड फिजिकल केमिस्ट्री, फक्त थेरी वाचला, फक्त थेरी रीड केला, फक्त 5% बेनिफिट होणार, 5 to 10%. न्यूमेरिकल्स केला की सुपर क्लियर होणार, एकदम कन्सेप्ट क्लियर होणार, एकदम जबरदस्त क्लियर होणार. मग थेरी झाली, थोडी थेरी झाली की त्याच्यावर लगेच न्यूमेरिकल करायचे. थोडी थेरी झाली की त्याच्यावर लगेच न्यूमेरिकल करायचे, खूप फायदा होणार. काही काही टीचर काय करतात, शेमडे, त्यांना काहीच माहित नाही. बीएससी पण कॉपी करून पास झाले, एमएससी पण कॉपी करून पास झाले. काय शिकवणार मध्ये? पूर्ण थेरी घेणार, चॅप्टरची पूर्ण थेरी घेतील 15-20 दिवस, आणि त्याच्यानंतर न्यूमेरिकल्स घेतील. काहीच फायदा नाही आहे त्याचा. जोपर्यंत न्यूमेरिकल्स चालू करते तोपर्यंत मुलांची थेरी, परभणीत खूप सारे फिजिक्सचे टीचर असं करतात, पहिला थेरी घेणार मग न्यूमेरिकल्स, काही सगळं विसरून जाणार. थोडी थेरी झाली इमिडिएटली न्यूमेरिकल्स, थोडी थेरी झाली इमिडिएटली न्यूमेरिकल्स. न्यूमेरिकल्स जितके कराल, न्यूमेरिकल्स जितके कराल तितकं फिजिक्स परफेक्ट होणार. कळतं ना? आता बघा कसं क्लिअर होते, तुम्हालाच कळते बघा. आतापर्यंत किती क्लिअर होती कन्सेप्ट, आता हे सॉल्व्ह केल्यावर कसं क्लिअर होते बघा. चलो, लिहून झालं ना? मग व्हेलॉसिटी कधीची काढायची आहे? ओके ओके रितेश, ओके. चलो बाय इकडे, बाय इकडे. डिस्प्लेसमेंट ऑफ अ कार इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. ठीक आहे बा, डिस्प्लेसमेंट ऑफ अ कार इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. मग फॉर्म्युलाचं तर मिनिंग काय पहिला तर हे समजलं पाहिजे. व्हेलॉसिटी काढू नंतर, व्हेलॉसिटी काय आहे त्याचं बघू नंतर. पहिला व्हॉट इज दिस फॉर्म्युला, काय करते हे फॉर्म्युलाचं तर संबंध काय आहे, त्याचा मिनिंग काय. सो this formula gives displacement, this formula gives displacement at any time t.
मग समजा टाइम झाला 0 सेकंड, समजा टाइम किती झाला, टाइम 0 सेकंड झाला म्हणजे सुरुवात झाली. हे पण लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. नोट लिहून ठेवा, वर नोट लिहून ठेवा, नोटबुक मध्ये वर नोट लिहून ठेवा. काय इम्पॉर्टंट? इनिशियली म्हणजे सुरुवात. इनिशियली मीन्स टी इज इक्वल टू 0. व्यवस्थित लक्षात ठेवा. इनिशियली मीन्स टी इज इक्वल टू 0. चल लिहून ठेवा. इनिशियली मीन्स सुरुवात म्हणजे काय? कधी कधी क्वेश्चन मध्ये विचारतात, व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट इनिशियली. न्यूमरिकल मध्ये काय विचारतात? व्हॉट इज इनिशियल डिस्प्लेसमेंट, व्हॉट इज इनिशियल व्हेलॉसिटी, व्हॉट इज इनिशियलचा मिनिंग काय? सुरुवात म्हणजे काय? सुरुवात म्हणजे ज्यावेळी टाइम 0 आहे तिथून पासून टाइम चालू झाला ना. सो टाइम इज इक्वल टू 0 इनिशियली. कळतं ना? नोट लिहून ठेवला. इनिशियली मीन्स टाइम इज इक्वल टू 0. इनिशियली मीन्स टाइम इज इक्वल टू 0. इनिशियली मीन्स टाइम इज इक्वल टू 0. कळते आहे? ठीक आहे. आता मग नेक्स्ट काय? मग टाइम 0 असताना, चला बघा हे इक्वेशन काय आहे त्याचा आपण मिनिंग अंडरस्टँड करायला. मग टाइम 0 असताना डिस्प्लेसमेंट किती आहे? टाइम ज्यावेळी 0 होता म्हणजे सुरुवात, इनिशियली डिस्प्लेसमेंट किती आहे? ज्यावेळीची डिस्प्लेसमेंट पाहिजे त्यावेळेचा टाइम टाका, त्यावेळीची डिस्प्लेसमेंट भेटणार. मग टाइम किती आहे? 0. मग टाइम इथं 0 टाकला तर 0चा स्क्वेअर किती येणार? इकडे टाइम इथं 0 टाकला, मग 0चा स्क्वेअर किती येणार? 0. 0 इंटू 2 0. हे सगळं 0 झालं. मग डिस्प्लेसमेंट किती आली? 4 मीटर. म्हणजे सुरुवातीला इनिशियली डिस्प्लेसमेंट इज हाऊ मच? 4 मीटर. प्रवासाची सुरुवात करतानाच 4 मीटर डिस्प्लेसमेंट ऑलरेडी झालेली आहे कारची. सो इनिशियल डिस्प्लेसमेंट इज हाऊ मच? 4 मीटर. ठीक आहे. समजा 1 सेकंड झाला. आफ्टर 1 सेकंड मला डिस्प्लेसमेंट काढायचे आहे. मला 1 सेकंदानंतर डिस्प्लेसमेंट काढायचे आहे. मग टाइम 1 सेकंड टाकायचा. 1 सेकंदानंतर डिस्प्लेसमेंट काढायचे आहे तर टाइम 1 सेकंड टाकायचा. मग 1 चा स्क्वेअर किती? 1 चा स्क्वेअर 1 इंटू 2 2 प्लस 4 किती आला? 6 मीटर. म्हणजे 1 सेकंदानंतर गाडी कुठे गेली? कार 1 सेकंदानंतर कार इज ऍट 6 मीटर. पहिला 0 सेकंडच्या वेळी कार कुठे होती? 4 मीटरवर होती. कळाल ना? त्या इक्वेशनचा मिनिंग असा आहे, वेन टाइम इज इक्वल टू 4 मीटर, कुठला पण टाइम टाका चालते, पण टाइम मायनस नसणार. -14 टाकाल तुम्ही, हुशार बनाल. आणि टाइम इज इक्वल टू -3 टाकाल, पण -3 नसते ना टाइम. टाइम -3 कसा असणार? टाइम पॉझिटिव्ह असणार. पॉझिटिव्ह वाली व्हॅल्यू कुठली पण टाका. 1.1 टाकता येते का? चालते ना. टाइम 1.1 नसते का? असते ना. 1.1 सेकंड नसतेत का? असते. हा, मग पॉझिटिव्ह वाली कोणता पण नंबर चालते, 0 पण चालते. 0च्या खालचा निगेटिव्ह वाला नंबर चालत नाही. मग टाइम इज इक्वल टू 4 मीटर नाही, सेकंड. मग 4 सेकंड झाल्यावर डिस्प्लेसमेंट किती? आफ्टर 4 सेकंड्स, ऍट द एंड ऑफ द 4 सेकंड किती डिस्प्लेसमेंट? टाका त्यात 4. सांगा मला किती. चला सर्वजण बोला. ऍट द एंड ऑफ द 4 सेकंड्स टेल मी डिस्प्लेसमेंट. चलो बोलो. सांगा ते याच्यात सांगा मला. कमेंट करा. आकाश नाही, ते अनम्यूट म्यूट करायला वेळ लागतंय. तुम्ही हँड रेज करता, काय करा त्यापेक्षा मला कमेंट मध्ये सांगा. कमेंट में बोलो कितना? 36 आया सर्वांचा. 36 सबका 36 आ रहा है. $36 राइट. गुड. $36 मीटर. 4 चा स्क्वेअर
16 चा 2 टाइम्स 32 प्लस 2 किती आला 36. सो 36 मीटर इज द डिस्प्लेसमेंट. मग ही इक्वेशन काय दिली? इक्वेशन काय दिली? दिस इक्वेशन गिव्स डिस्प्लेसमेंट फॉर एनी टाइम. फॉर एनी टाइम, कुठला पण टाइम टाका त्या टाइमची डिस्प्लेसमेंट भेटणार. कोणता पण टाइम टाका त्या टाइमचा मला डिस्प्लेसमेंट भेटणार. अच्छा आहे, ठीक आहे. आता इक्वेशनला अंडरस्टँड केला. आता मेन गेम करायचा. काय गेम करायचा आहे? velocity when time is equal to 3 seconds. Main game काय? We have to find out velocity when time becomes how much? 3 seconds. मग व्हेलॉसिटी म्हणजे कोण आहे? चला इकडे इकडे बघा सगळे. velocity we have to find out when time is equal to 3 seconds. मग velocity म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. velocity is what? Velocity is derivative of displacement. चालू करू डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला. 2t स्क्वेअर प्लस 4 हेच आहे ना डिस्प्लेसमेंट. जस्ट डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी सोपं होईल म्हणून इथं लिहिले. डिस्प्लेसमेंट इज दिस. बा याच्या अगोदरचा डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतला होता? विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे खाली इथं एक्स असायचा. याच्या अगोदरचे जे पण डेरिव्हेटिव्ह घेतलेत आपण त्याच्यात खाली कोण असायचा? विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि इथं व्हेरिएबल पण एक्स असायचा आणि खाली पण इथं एक्स असायचा. बरोबर आहे का? आठवते का? याच्या आतमधला व्हेरिएबल पण एक्स असायचा, खाली पण एक्स असायचा. आता फक्त instead of x we have time here and instead of x we have time here as well. काय फरक पडते? मग तसाच डेरिव्हेटिव्ह येणार. इथं एक्स स्क्वेअर वगैरे असायचा आणि खाली एक्स असायचा. डेरिव्हेटिव्ह घेतला ना आपण, मग इथं टाइमचा स्क्वेअर आहे आणि इथं खाली टाइम आहे. तसाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डोक्यावरचा समोर येणार, डोक्यावरचा डिक्रीजेस बाय 1. डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा? डोक्यावरचा समोर आला. कळतं ना? टी आहे म्हणून घाबरायचं नाही. हा 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 एक्स ची आपल्याला सवय आहे. आता टी आला कसं करू? तसंच करायचं, वेगळं काही नाही. तर वैसाहीच करणे का? इथं पण टी आहे, खाली पण टी आहे, नो प्रॉब्लेम. वैसाहीच करणे का? तो इंडेक्स will come in front. So 2 into 2 becomes 4t. Index decreases by 1. 2 into 2 हे समोर आला, 4 झाला. Index decreases by 1. And derivative of constant is how much? 0. Derivative of constant, so 0. So velocity is equal to how much? 4t meter per second. Velocity is equal to how much? 4t meter per second. ठीक आहे. पण मला कधीची वेलॉसिटी पाहिजे? ओय 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 मला कधीची वेलॉसिटी पाहिजे? आय वॉन्ट वेलॉसिटी व्हेन टाइम इज इक्वल टू 3. आय वॉन्ट वेलॉसिटी व्हेन टाइम इज इक्वल टू 3. याचा मिनिंग काय? हे लाईन मारली, खाली टी लिहिला. याचा मिनिंग आहे वेलॉसिटी ऍट टाइम इज इक्वल टू 3. याचा मिनिंग काय? वेलॉसिटी ऍट टाइम इज इक्वल टू 3. व्हर्टिकल लाईनचा मिनिंग असते ऍट. व्हेलॉसिटी 3 सेकंदाला किती आहे? मग टाइमला 3 पुट केला, 3 into 4 12. तो वेलोसिटी कितना हो गया? 12 मीटर पर सेकंड. 12. तीसरा सेकंदाला वेलोसिटी 3 into 4. इफ वी वॉन्ट वेलोसिटी at the end of second, दुसऱ्या सेकंदाच्या शेवटी 2 into 4 8. पहिल्या सेकंदाच्या शेवटी 1 into 4 4. पाचव्या सेकंदाच्या शेवटी वेलोसिटी पाहिजे 5 into 4 20. कळते? ज्या वेळची वेलोसिटी पाहिजे ते टाइम टाका, वेलोसिटी भेटणार. सो दिस इज द वेलोसिटी. दिस इज द वेलोसिटी ऍट द एंड ऑफ 3 सेकंड. ओके, चलो क्लिअर का रे सर्वांना? हे पार्ट आता कसं क्लिअर वाटते ना? न्यूमरिकल झाल्यावर किती क्लॅरिटी येते बघा. न्यूमरिकल झालं की एकदम मस्त क्लिअर होणार. त्यामुळे न्यूमरिकल्स इम्पॉर्टंट. चला क्लिअर का मला सांगा आणि मग लिहून घ्या. पहिला सांगा मला क्लिअर आहे का? ओके, सबको क्लियर? ठीक है. चलो लिहून घ्या. आणखीन एग्जांपल्स करू. चलो लिखो और एग्जांपल्स करने का.
अगरबत्ती आणली मी तुमच्यासाठी, चांगला स्मेल येते, फ्रेश वाटते, पण तुम्हीच नाही माझ्याजवळ, काय करणार? चला लिहून घ्या पटपट, तोपर्यंत मी अगरबत्ती पेटवतो. चलो हो गया, आगे जाने का? चलो नेक्स्ट एक्झाम्पल द्या. मग नेक्स्ट एक्झाम्पल द्या, तुम्ही करा आता. चला तुम्हाला येते का बघा, मला आन्सर सांगा. परत जॉईन करा, 1 मिनिट राहिला या मीटिंग मध्ये, परत जॉईन करा, मग एक्झाम्पल्स बघू पुढचे.